तुम्ही कधी विचार केला का? ज्या काही देवी शक्ती किंवा माता लोकांच्या अंगात येतात, त्या बहुतांश वेळ गरीब वस्त्यामध्ये किंवा अशिक्षित लोकांमध्येच काम पाहायला मिळतात. तुम्ही कधी ऐकलं का, की एखाद्या अब्जाधीश उद्योगपतीच्या मोठ्या कंपनीच्या सीईओच्या किंवा एखाद्या शास्त्रज्ञाच्या अंगात कोणती शक्ती आली आणि ते रस्त्यावर विचित्र हालचाली करत आहेत? नाही ना? मग या शक्ती फक्त गरीब आणि हतबल लोकांसोबतच हा खेळ का खेळतात? सत्य की अंधश्रद्धा? खरं तर हा तथाकथित चमत्कार फक्त तिथेच चालतो जिथे शिक्षणाची कमतरता असते आणि अडचणीमुळे मनात एक प्रकारची भीती असते. कारण हे सुशिक्षित आणि सजग माणूस प्रश्न विचारतो आणि हा प्रश्न हा अशा ढोंगी लोकांचा सर्वात मोठा शत्रू असतो. त्यांना प्रश्न विचारणारे भक्त नकोत, तर डोळे झाकून मान तुकवणारी मेंढराची फौज हवी. विचार करा, ज्या सर्वोच्च शक्तीने हे संपूर्ण ब्रह्मांड आणि अब्जावधी गॅलेक्सीज बनवल्या, ती शक्ती एवढी रिकामी आहे का, की गल्ली बोळातील एखाद्या दरबारात येऊन प्राण्यांसारखे अजब चाळे करेल? या व्हिडिओमध्ये बघा कसे हे बंधू बाबा देवाच्या नावाखाली महिलांचे केस पकडून त्यांना मारहाण करत आहेत, चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत आहे. हा कोणता देव आहे जो महिलांवर अत्याचार करायला सांगतो? ही कोणती देवी शक्ती नाही, तर ही आहे वासनाथ बाबांची वाईट नियत, जी धर्माच्या आडोसा घेऊन बाहेर पडत आहे. आता या दुसऱ्या बाजूला बघा, येथे अमेरिकेतील ड्रग्सच्या विळख्यात अडकलेल्या लोकांचे व्हिडिओ आहेत. ड्रग्स ओव्हरडोस किंवा गंभीर मानसिक आजारामुळे तिथले लोक अशा हालचाली करत आहेत. तशाच हालचाली आपल्याकडच्या या तथाकथित दरबारात पाहायला मिळतात. फरक फक्त इतकाच आहे, की परदेशात याला आजार मानून उपचार केले जातात आणि आपल्याकडे याला चमत्कार समजून लोक पाया पडतात. या लोकांना तुमच्या आरोग्याची किंवा भल्याची काळजी नाही, तर त्यांना तुम्हाला मानसिक गुलाम बनवून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्ही कधीही शहाणे होणार नाही आणि प्रश्न विचारणार नाही. धर्माचा आदर नक्की करा, पण अंधश्रद्धेचे बळी ठरू नका. या लोकांना बाबांची नाही, तर मानसोपचार तज्ञाची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच डोळे उघडणाऱ्या सत्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.